नमस्कार. सांगलीत वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीवर सामूहिक बलात्कार. सांगली शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात MBBS चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगीचे पेय पाजून तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार वांदेसवाडी परिसरात तिच्या मित्राच्या फ्लॅटवर रात्री घडला. याबाबत पीडित विद्यार्थिनीने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पीडितेसोबत शिकणाऱ्या दोघांसह त्यांच्या मित्राला अटक केली आहे. विनय विश्वेश पाटील वय 22 राहणार महिपती निवास अंत्रोळीकर नगर सोलापूर. सर्वज्ञ संतोष गायकवाड वय 20 राहणार नांदेड सिटी सिंहगड पुणे. तन्मय सुकुमार पेडणेकर वय वर्ष 21 राहणार अभयनगर सांगली अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही बेळगाव जिल्ह्यातील असून सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयात MBBS चे शिक्षण घेत आहे. पीडिता आणि संशयित पाटील गायकवाड हे एकाच महाविद्यालयात शिकत आहेत. मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने वांदेसवाडी येथील मित्राच्या खोलीवर आणले. तिथे तिला गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर त्या तिघांनी तरुणीवर बलात्कार केला. काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिथून तेथून स्वतःची सुटका करून घेतली व मध्यरात्रीच्या सुमारास तिने विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले. विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासातच तीनही संशयितांना अटक केली आहे. याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करत आहे.